20 फेब्रुवारी 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या कार्यालयातील अंमलदार यांना गुप्त बातमीदाराच्या मिळालेल्या माहितीप्रमाणे आरोपी सूरज गजानन देवाडे राहणार सावली वाघ तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा हा त्याच्या ताब्यातील लाल रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक MH32 AH 6883 ने मौजा सावली वाघ ते मौजा कडाजना येथे काळी रेती चोरी करून वाहतूक करीत आहे अशी माहिती प्राप्त झाल्यानं मौजा कुकाबड्डी शिवार येथे नाकाबंदी दरम्यान आरोपी हा त्याच्या ताब्यातील लाल रंगाचे ट्रॅक्टर व एक ब्रास काळी रेती गौण खनिज बिना रॉयल्टी वाहतूक करताना रंगेहात मिळून आल्यानं जागीच सविस्तर मोक्का जप्ती पंचनामा कारवाई करून ट्रॅक्टर व एक ब्रास काळी रेती म्हणजेच गौण खनिज असा एकूण 8,08,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे परत येऊन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट सुशील कुमार नायक यांच्या निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे कार्यालयातील पोलीस राहुल साठे, पोलीस उमेश लडके, पोलीस अश्विन सुगदे, रवींद्र घाटुर्ले, सतीश घवघवे यांनी केली आहे। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।